इंदापूरचं गोल रिंगण बघितलंय का? आज तुम्हाला घोड्याचं गोल रिंगण दाखवतो, चला. सगळ्यात आधी विठुरायाचं दर्शन घेऊया. आणि जर तुम्हाला वारी, पांडुरंगाची भक्ती आणि महाराष्ट्राची संस्कृती अनुभवायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या ह्या व्हिडिओचा भाग व्हा. जी दिसतीये ती फक्त गर्दी नाही, तर प्रत्येकाच्या तोंडात असणारं पांडुरंगाचं नाव आणि मनात असणारी पांडुरंगाच्या भेटीची ओढ ही या गर्दीत गेल्यावर समजून जाते. इथे कोण श्रीमंत नाही तर कोण गरीब आहे. इथं सगळे वारकरी. टाळ मृदंगाचा आवाज हा कानात नाही शिरत, डायरेक्ट मनात शिरतो. लाखो लोकांची गर्दी एकदम छान अशी शिस्तीत उभा असते, कारण त्यांना घोड्याला पळण्यासाठी जागा ठेवायची असते. हे वातावरण अनुभवणं म्हणजे नशीबचा. प्रत्येक वारकरी हा एखादी कला सादर करत असतो. खरं तर ही काय कला नाही, ही पिढ्यानपिढ्या जपलेली वारकरी परंपरेची एक साक्ष आहे. झेंडेकरांच्या या धावण्यानी पहिल्यांदा रिंगणाची सुरुवात होते. टाळ गजराचा आवाज, ज्ञानोबा तुकाराम हा आवाज भक्तिमय करून टाकतो सगळा परिसर. आणि अंगावर काटे उभा राहतात. डोक्यावर तुळशी, हांडा, विठ्ठलाची मूर्ती या सगळ्या गोष्टी घेऊन आजही महिला मंडळी परंपरा जपून ठेवण्याचं काम करतात. रिंगणामध्ये विणेकरी, टाळकरी पण पळताना दिसतील आणि वातावरण खूप सुंदर होऊन जातं. ती वेळ अगदी जवळ आली ज्याची तुम्ही सगळेजण वाट पाहताय. आणि ते 2 अश्व रिंगण पूर्ण करायला सुरू करतात. असं म्हणतात की एका अश्वावर स्वतः विठ्ठल भगवंत बसलेले असतात. अंगावर काटा येतो बरं. टाळ गजराचा आवाज, ज्ञानोबा तुकाराम असा आवाज मनामध्ये दडकी भरून टाकतो. रिंगण संपतं, पण नाम गजर संपत नाही आणि टाळांचा मृदंगाचा आवाजही संपत नाही. याच पवित्र पादुकांचं दर्शन घेण्यासाठी अख्खा इंदापूर तालुका गोळा होतो.